आप देख रहे हैं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतु ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भजतां जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री देव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली जगन्नाथ महाराज की जय। सर्वाईश्वर भगवान की जय। गणमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। गंगा मैया की जय। नर्मदा मैया की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। श्री भगवान मया वेश्मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामतः। तरी अस्तु गिरीच्या उपकंठे रिगालिया रविबिंबापाठी रश्मी दैशी किरीटी संचरती गां वर्षा काळी सरितां जैशी चढो लागे पंडसुतां तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठाकली आई सागरून जैसा मागितिया यावा अनिवारून ते गंगेची आईसा पडी भारू प्रेम भावा तैसे सर्व इंद्रिय सहित मद माझी सुनिचित्त जे राती दिवोन म्हणत उपासिती या परी जे भक्त आपण मद देत तेच मी योगयुक्त परम मानी बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल। हरि बोल हरि बोल हरि
शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान श्री आशुतोष भगवान श्री सर्वेश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आचारविचार भक्तिमार्गातल्या परंपरेनुसार श्री नागपंचमी या सुमुहूर्तावर अनुष्ठानासेच तीच परंपरा ही आपण गुरुमाऊलीच्या महानिर्वाणानंतर श्री क्षेत्र नाशिक सर्वेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये सुरू केलेली आहे. महिना पवित्र आहे, श्रावण महिना आहे. सर्वच महिने चांगलेच आहे, पण श्रावण महिन्यामध्ये भगवान श्री सदाशिवाला अतिप्रिय असा महिना आहे. जसं आपल्यासाठी आपला वाढदिवस, कोणाला लग्नाचा वाढदिवस आवडीनं आपण साजरा करतो, तशाच प्रकारचं या श्रावण महिन्यामध्ये भगवंताचं उपासना करणं, नामस्मरण करणं, जपतपानुष्ठान करणं, पूजा अभिषेक करणं, मंदिरात जाणं, दानधर्म करणं हे भगवंताला प्रिय आहे. आणि म्हणून या धर्मपरंपरेप्रमाणे आपण जवळपास नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, संभाजीनगर, इकडं नगर, इकडं जालना, इकडं बुलढाणा, अनेक 3-4 जिल्ह्यातून, 7-8-10 तालुक्यातून, पेठ, सुरगाणा, जाफराबाद, भोकरदन, संभाजीनगर जिल्ह्यातले काही तालुक्यातून सर्वजण आलात. सर्व अनुष्ठानार्थी बंधू भगिनी, बालगोपाल, ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांना या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या नागपंचमी अनुष्ठानाच्या निमित्तानं सर्वांना नमस्कार आहे. व्यासपीठावरून माधुगिर बाबांचा जय जनार्दन आहे. विश्वस्त मंडळ, महिला भक्त मंडळ, तरुण भक्त मंडळ, सर्व महिन्यापासून तयारीला लागलेले सर्व भक्त मंडळ, विशेष आणि विशेष वडगावचे भक्त मंडळ आहे, ब्रह्मणवाडीचे भक्त मंडळ आहे, वडजिऱ्याचे भक्त मंडळ आहे, आपल्या परिसरातली मंडळी आहे. सर्वांच्या सहयोगातून हा जनार्दनाचा जगन्नाथाचा रथ सर्वजण ओढत आहेत. म्हणून सर्वांचा प्रथम दर्शनी ऋणदेश करतो, त्यांना नमस्कार करतो. आणि व्यासपीठावर बसलेले भगवान श्री संतोष गिरीजी महाराज, त्यांच्या आवाजानं आपण मंत्रमुग्ध होतो. त्यांनाच विचारतात, तुम्ही संतोष गिरी महाराज का हो? तुमचे आम्ही भजनं ऐकतो बरं. माहीतच नाही. आता या मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहीत झालं. आता खूप प्रचार आणि प्रसाराचं फार मोठं साधन विज्ञानानं आपल्याला तयार करून दिले महाराज. पण त्याचा सदुपयोग करा, दुरुपयोग नको. दुरुपयोगानं दुर्बुद्धी प्राप्त होईल, सदुपयोगानं सद्बुद्धी प्राप्त होईल. म्हणून श्री संतोष गिरीजी महाराज, श्री श्रवणगिरीजी महाराज जे कथेच्या माध्यमातून, रामकथेच्या माध्यमातून आणि धर्मप्रचार करतायत. श्री जयराम गिरीजी महाराज जे त्रिकाल भगवान सर्वेश्वराची पूजा करतायत. आणि कोणी भेग भगवान पाहत असतील मीडियाच्या माध्यमातून, त्यांना आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण, हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, काही भेग भगवान किंवा भजनी मंडळामध्ये किंवा हरिभक्तपरायण मंडळीमध्ये कोणी पाहत असतील, त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे आदरणीय सद्गुरू साहेबपरायण श्री उमेश भाऊ, श्री सोपान भाऊ, श्री समाधान भाऊ, श्री मनोहर भाऊ, श्री सर्व प्रक्षेपण करणारे मंगेश भाऊ, सर्वांना आणि सर्वांना द्यावं. इतकं चांगलं प्रक्षेपण लोक खोर कौतुक करतायत.
स्टुडिओतसुद्धा असं प्रक्षेपण होत नाही. ही मंडळी स्वतःच्या खर्चाचं सर्व साहित्य घेऊन येतात आणि आपल्याला गुरुमाऊलीचं कार्य म्हणून तनानं मनानं जीवाभावानं काम करणारी मंडळी आहे. म्हणून आपल्याला घरीच पाहता येतं. जमत नाही हो बाबा सकाळी विद्री यायचं, सगळं जमतं पण एवढंच जमत नाही. म्हणून बरं आहे बा, पण घरी ऐकतो बरं का, प्रवचन ऐकतो चांगलं आहे. घरी काय काम करता करता का होईना, खाता खाता का होईना, कोणतंही कार्य करताना सत्कार्य केलं किंवा संघ ऐकलं तर चांगलंच आहे, नाहलं तर चांगलंच आहे. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्त असतं, सकाळी उठणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीची परंपरा फार अवघड आहे. इतर मध्ये एवढे कडक नियम नाही, पण आपल्या गुरुमाऊलीच्या त्यांनी 75 वर्ष जीवनातले एक थोडा देखील नियमामध्ये त्यांनी कसूर ठेवली नाही किंवा नेहमीच प्रवचनात म्हणायचे की नाम म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा जीवा जड भारी नेम न टळे निर्धार नियम टळणे. आणि तुम्हाला सांगतो की सर्व नियमामध्येच राहिलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीला नियम आहे. नाही मी रस्त्याच्या मधूनच चालेल, काय होईल, एखादी गाडी येईल आणि तुमची चटणी करून टाकेल, चालेल का? चालायला सुद्धा नियम आहे, बोलायला सुद्धा नियम आहे. काही बोला बरं, जे बोललं तेच लाल होईल. सर्व गोष्टीला पंचेंद्रियाला नियम आहे, पंचकर्मेंद्रियाला नियम आहे. कानानं वाईट ऐकावर तेच विचार निर्माण होतात की नाही. घाण वास आला, अरे काहीतरी घाण आहे, नाक सांगतं. चांगला सुगंध आला, त्याचे फुलं लावलेले आहेत, हे सोनचाफा आहे, पारिजातक आहे, किती सुंदर वाटतं, किती प्रसन्न वाटतं. म्हणून देव सर्व गोष्टीला नियम आहे. म्हणून अनुष्ठानाचा पहिला दिवस असल्यामुळे या ठिकाणी नियमाचं सांगण्यात येतं. पण श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून गुरुमाऊलीच्या जी काही नित्यनिमित्ती आहे ती कोणत्या प्रमाणामध्ये बसेल, हे भगवद्गीतेचा श्लोक घेऊन गेली 34 वर्ष या देहाकडून ही सेवा होत आहे. काल परवा जी काही प्रवचनाला प्रमेय घेतले जातात असे जवळपास 22-23 श्लोक प्रवचनकाराला 4-5 सेट करून ठेवले. संतोषगिरी महाराज ज्यांना प्रवचन कर ते तेवढ्या श्लोक म्हणल्यानंतर कोणी त्याला डावलूच शकत नाही. ते गीता शास्त्र मिंद मुक्त मयाद एवं सर्व शास्त्राचं सार सर्वोपनिषद गावो दोगदा गोपालनंदनम, कोणी त्याला आणि विरोध करूच शकत नाही. ते भगवंतांची आचारसंहिता आहे ती धर्माची. म्हणून त्यातलं प्रमाण घेतलं तर कोणी काही प्रमाणच घेत नाही. तर सुरू होतं जय जनार्दन. मग आपण म्हणतो की ते आमच्या मराठवाड्यात शेंडाने बुडूक नाही, गाजराचं बुड कुठे, गाजराचं बुड वर राहतं खाली, खाली म्हणत ते मूळ आहे, वर म्हणत तिथून पाला फुटतो. गाजराला मूळ बी नाही, शेंडा नाही. आणि म्हणून देव हे प्रमाण कालच मी 2-4 दिवसापूर्वी अभ्यास केला, तेव्हा काढून ठेवलं. त्याच्यामध्ये एका जणांनी सांगितलं की याच्यामध्ये 2 अध्याय नाही हो, 12 आणि 15. आपण तो पाठ आहे, ते कशाला प्रमाण द्यायचं, ते पाठ आहे. म्हणून देव श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण नित्यनिमित्तीचं प्रत्येक दिवसाचं महत्त्व पाहणार आहोत. या ठिकाणी हा जो श्लोक आहे हा श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय आहे, ज्याला भक्तियोग म्हणतात. आणि आपण सर्व भक्तियोगातले सरळ साधी भक्ती करावी द्या हो. कलियुग भक्त फक्त राम जपालाच महत्व आहे. कलियुग कलयुग केवळ नाम आधारा, कलयुग केवळ नाम आधारा. सुमिर
भगवद्गीतेमध्ये भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. कर्मयोग आपल्यासारख्याला कर्मयोग सुकौशल्यम, आपण कमी जास्त कर्म करतो की नाही, नकळत होऊन जातं की नाही आपल्या हातून. नाही बा पेरलं असतं तर बरं झालं असतं, पण काय पाहुण्याकडे गेली बाप निघून. शेतकरी तुम्ही आता मराठवाड्यातून आलात. कर्मयोग सुकौशल्यम, वेळेच्या वेळेस ते केलं पाहिजे. कोणतंही असो, वेळेच्या वेळेवर तुम्ही जर कोर्टात गेले नाही, वेळेच्या वेळेवर तुम्ही जर कोणत्याही प्रकारची व्यवसाय केला नाही तर ते उपयोग होत नाही. आणि म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा आणि अशा नियमाला आणि वेळेलाच महत्त्व आहे. म्हणून बाबाजी सकाळचे प्रवचन नेहमी सांगायचे की पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवारी, तया सुख सरी नाही दुजे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसो. सगळ्याला ईश्वर प्राप्तीला पाहिजे असेल तर मग हे पहिला नियम आहे. पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवारी, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ म्हणले. तुकाराम मला वाटलं सगळ्यालाच शक्य नाही होत, दुर्लभ आहे. आता नाशिकची लोकसंख्या 14 लाख आहे. किती लोक आहे नाशिकचे? एक जरी प्रतिनिधी आहे की 1 लाखाचा? 14 लोक आहे म्हणा, 14-15 असतील. एक प्रतिनिधी 1 लाखाचा. 2 खासदार असतात तिथं. आणि म्हणून देव या ठिकाणी भगवान सांगतायत की मयावेश मन ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्तमामतः. श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय म्हणजे भक्तियोग समजून सांगताना दुसऱ्या श्लोकात अर्जुनानं विचारलं की देवा तुझी भक्ती कशी काय करायची. अर्जुन जोपर्यंत भगवंताचं अस्तित्व कळणे तोपर्यंत मित्राची भाषा, अरेकारीची भाषा, अर्थात अरेकारीची भाषा प्रेमाची आहे. आपण आईला आवजाव करतो का? आणि पत्नीला का रे उठली नाही का? आईला आई तुला काय, ही अतिप्रेमाचा भाग आहे. आता तर अतिप्रेम म्हणजे नाव घेऊन म्हणलं का रे कोंदा, ती म्हणते काय रे मुकुंदा. अरेकार्याचे भाषण, सखा, मित्र अशाच भाषण. अर्जुनाने विचारलं की देवा तुझी भक्ती करताना कोणत्या मार्गाने केली पाहिजे, कशी केली पाहिजे. कोणी म्हणतं ध्यानयोगाने केली पाहिजे, कोणी म्हणतं कर्मयोगाने केली पाहिजे. आणि श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर करताना ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक अध्यायामध्ये भक्तियोगाचीच जोड दिलेली आहे. तुम्ही जर अभ्यास केला तर ज्ञानेश्वरीचं चांगले सुशिक्षित असाल. काहींचं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण आहे. मला आदरानं तुम्हाला सांगायचं वाटतं हात जोडून, इंग्रजी मिडियममध्ये जरी शिक्षण तुमचं, तर आता इंग्रजीमध्ये सुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरी आली. मी असंच प्रवचनात मागच्या वेळेस म्हणलो, ते एखाद्यानं संपूर्ण ट्रान्सलेशन केलेली इंग्रजीमधली ज्ञानेश्वरी आणून दिली. काय नाही, जास्त नाही, 1000 पानं आहे, वर असतील पण कमी नाही. आणि म्हणून ते हो माऊलीने प्रत्येक अध्यायामध्ये त्यांना माहीत होतं की 750 वर्षापूर्वी सांगितलेला भगवंताचा योग हा कली प्रथम चरण आहे, इथं चालणार नाही. म्हणून त्याच भगवंताने अवतार घेतला. भगवान श्रीकृष्णाचा अवतार भगवान ज्ञानेश्वर माऊलीचा आहे. भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जीच आहे तीच ज्ञानेश्वर माऊलीची आहे. श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमी. म्हणून देव हो तेच ज्ञान, ज्ञानाचा सकमाधा ज्ञानेश्वर
श्रीमद भगवद्गीतेची भाषा संस्कृत आहे. सर्वसामान्याला न समजणारी होती, अजूनही आहे. कुठं सर्वांना संस्कृत समजतं. म्हणून त्याच भगवंताने विचार केला की आपण सांगितलेलं हे न समजलं तर काय उपयोग यायचा. आणि म्हणून त्याच भगवंताने भगवान ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला आणि श्रीमद भगवद्गीता हिचं भाषांतर म्हणजे तिला भावार्थ दीपिका म्हणतात, ज्ञानेश्वरी म्हणतात. त्या ज्ञानेश्वरीमध्ये सरळ सोप्या भाषेमध्ये जेव्हा हो 16 वर्षाचं वय असताना माऊलीने सुरुवात केली ज्ञानेश्वरीची. 21 वर्ष तर संपूर्णच आयुष्य संपून घेतलं. 16 वर्षाचं मुलांना सांगा तुम्ही, हाताने पण आमच्यासारख्याचं वय त्यावेळेस 16 वर्ष मुलाला काय कळत होतं, किंवा 750 वर्षापुढे 16 वर्षाच्या मुलाला काय समजत असेल. आता ठीक आहे, मीडियाच्या माध्यमातून विज्ञानाच्या माध्यमातून मुलांचं बुद्ध्यांक वाढलेलं आहे. पूर्वी कळत असं ज्याचं वय जे असते त्यानं विचार कर लहानपणापासून आपलं लहानपण कसं गेलं, किती बुद्धिमत्ता होती, आता किती आहे. किती 4500 दृष्टांत आहे ज्ञानेश्वरीमध्ये. 700 श्लोकाचे 9027 ओव्या आहेत. नीट लक्ष देऊन आहे का. तरुण आहे, काही प्रोक्त मंडळी आहे की लहान मंडळी नाही. आता लहान लेकर कमी आहे. प्रोक्त मंडळीने चांगलं ध्यान देऊन ऐका द्या. हो, लिहिता आलं तर लिहून घ्या. तुम्हाला कुठे एवढे ग्रंथ वाचायला वेळ मिळणार आहे संसारामध्ये. जे काही प्रमेय सांगितले जातात, काही अभ्यासू आहेत त्यांच्याकरता पण सांगावं लागतं. तुमच्याकरता सर्वसामान्याकरता भक्ती सांगावं लागते. आणि म्हणून द्या ही सद्गुरू जनार्दन स्वामीची प्रेरणा आहे. हे त्यांची बोले. रेडिओचं स्टेशन लावलं तर रेडिओचं कौतुक आहे का. जो बोलतो त्याचं कौतुक आहे, जो बोलत असेल. रेडिओचं काय कौतुक नाही. आमचं जावई चांगला रेडिओ वाजवतो. काय वाजवतो, त्याला ताट वाजवता येत नाही, तो काय रेडिओ वाजवणार. म्हणजे त्या रेडिओमध्ये ज्याचं जी गातो किंवा एखादी चांगले भक्तिगीत असेल, अभंग असेल, ते गाणारच महत्त्व आहे. हे सद्गुरू जनार्दन स्वामींचे आणि स्टेशन आहे. त्याच्यातून जे प्रक्षेपण होतं ते काही माधुगिरी बाबाचं नाही. हे सद्गुरू जनार्दन स्वामीचं परमामृत आहे. ते मला मिळालं ते तुम्हाला द्यायचं. आपण अशी ठावे ते इतर अशी दाखवावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जण्याचं. माधुगिरी बाबाचं काही नाही. सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका. हरे हो नका प्राण भरे, हरे हो नका प्राण भरे, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान. म्हणून द्या हो. या ठिकाणी माऊली लिहित आहे, जो अर्जुनाने विचारल्यानंतर सांगितलं की जो नित्यनेमाने माझी उपासना करतो, मग जप असो, तप असो, अनुष्ठान असो, जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. कालचीच क्लिप आहे बघा. तुमच्याजवळ सर्वांजवळ मोबाईल आहे. आता इथं ठीक आहे, बंदी थोडीशी मोबाईल वापरायची, पण घरी का होईना किंवा इथं मौनात तुम्हाला दररोज जनार्दन स्वामीची एक क्लिप येते. 1 मिनिटाची 1.5 मिनिटाची असते. ती प्रत्यक्ष जनार्दन स्वामी काय बोललेत. कालची परवाचीच क्लिप आहे की बाबा हो, बाबाच्या अगोदर कोणी मानले अनुष्ठान. कारण जे काही उच्चवर्णीय असेल, जे ज्ञानी असतील, थोडं शास्त्राचा अभ्यासात तेच लोक करायचे. पण सर्वसामान्याला करण्याचा अधिकार सद्गुरू जनार्दन स्वामीने दिला. महाराज द्यावं, काय सांगायचं पाहिजे. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. संसारी जीवाला इथं एक मोबाईलला भाषार्य संप्रदाय, फार मोठा संप्रदाय, आणि खूप उच्चवर्णीय अभ्यासू लोक आहेत, विद्वान लोक आहेत. आणि त्यांनी सांगितलं की काय चालू आहे म्हणून, जप अनुष्ठान चालू आहे. कोण बसलेले आहे म्हणून, ग्रहस्थ आश्रमी लोक बसलेले. 7 दिवस मौन आहेत, 2 वेळेस फलाहार, 2 वेळेस चहा पाणी होते. मौन धरून विशिष्ट प्रकारचे मंत्राचा जप करतायत.
गृहस्थी लोक 7 दिवस मौन, एवढं जगद्गुरू पण आश्चर्य करायला लागलं की महाराज काय असं कुठं शक्य आहे? म्हणलं असं शक्य नाही, असं 60 वर्षापासून चालू आहे. आणि महाराज ते 7-8 वर्षाचा मुलगा तो अनुष्ठान हे मौन राहत आहे. म्हणलं हा किती मोठं आश्चर्य. मग अगं जगद्गुरू वल्लभाचार्य संप्रदाय जो भगवान श्रीकृष्णाच्या बालमूर्तीला मानणारा संप्रदाय, मोठा संप्रदाय आहे भारतामध्ये, त्या संप्रदायाचे जगद्गुरूसुद्धा आश्चर्य करतात की ऐसा आश्चर्याची गोष्ट आहे. तसं जगातलं सर्वात 7 आश्चर्यापैकी आपल्या भारतात असणारा ताजमहाल आहे. तशाच प्रकारचं हे आश्चर्य आहे. माणूस आहे ऐसा होऊ शकता है? म्हणलं हो सकता है, क्यों नाही हो सकता. पण हे करून घेण्यासाठी फार मोठी शक्ती लागते. जनार्दन स्वामींनी सांगितलं की फार शक्ती खर्च करावी लागते. आणि म्हणून देव हो हे गुरुमावलेच्या अगोदर कोणी अनुष्ठानाची परंपरा नव्हती. आणि त्या अनुष्ठानाचे तीच भगवंतांनी या ठिकाणी सांगितले की अर्जुना, सर्वसामान्याला करता येण्यासारखा हा भक्तियोग आहे. आणि हा भक्तियोग नामस्मरण सगळ्याला करता येतं. सततम कीर्तयंतो माम ये जनान पर्युपासते, अनन्य चिंतयंतो माम ये जनान पर्युपासते, अनन्य चेता सततम यो मा स्मरते नित्यशः. अशा प्रकारचे ठिकठिकाणी भगवंताने सुद्धा भक्तियोग जास्त करून सांगितलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की कलियुगामध्ये हाच आधार आहे, दुसरं काही नाही. आणि म्हणून द्यावं या ठिकाणी माऊली सांगतायत की बाबा अर्जुना, जे नित्यनेमानं माझे जप करतात, उपासना करतात, पूजा करतात, आता आपल्या काय नियम काय आहे की सकाळी उठल्यानंतर सगळ्या करताच काही नियम वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम करता आहे, पण सर्वसामान्य करता सगळ्या करता हा नियम आहे. मग तो गृहस्थी असो, संन्यासी असो, वानप्रस्थ असो, ब्रह्मचारी असो, सगळ्या करता सकाळी उठायचं, अंथरुणावर बसायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर्मध्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. शिकून घ्या द्यावं. कोणी अशिक्षित नसेल, कोणी अंगठी बहादर नसेल. अंगठी बहादर लोक, आता तुम्ही आता तहसील कार्यालयात जाता, तिथं लिहिलेलं आहे अंगठा दिल्यानंतर भिंतीला अंगठा पुसू नका. आता जो अंगठा देतो तो कस त्याला वाचतील की ते? जो अंगठा देतो तो वाचेन की भिंतीवर काय शाईचा लावू नका. आता त्याला वाचताच येत नाही, तू कशाला? आता वाचता न येणारे फार कमी आहेत, सगळ्याला वाचता येत, सगळ्याला समजतं, सगळे सुशिक्षित आहे. म्हणून देव समजून घ्या की मयावेश्य मनोयमाम, सगळ्यांना करता येण्यासारखा अर्जुना हा भक्तियोग आहे. पुढच्या श्लोक क्लेशोदिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हे गतिर्दुःखम. पुढचे जी काय ज्ञान मार्ग आहे, जो काही ध्यान मार्ग आहे, त्याच्यामध्ये क्लेश फार सहन करावे लागतात. याच्यामध्ये क्लेश सहन करावे लागत नाही. म्हणून जनार्दन स्वामींनी मानलं द्यावं, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावयासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. म्हणून द्यावं सकाळी उठल्या उठल्या या हाताचं दर्शन घ्यावं, समुद्र वसते. नंतर या भूमातेला नमस्कार करावा, तिला ती आपल्याला सर्व देते, अन्न देते, धान्य देते, आपल्याला सर्व राहण्यासाठी घर देते. ती आपली आई आहे, ती भगवान नारायणाची पत्नी आहे, तिला नमस्कार केला पाहिजे. समुद्रवस्ती देवी पर्वत्रम स्तनमंडला,
विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम. तुझ्यावर मी आता पाय देणार आहे आणि मला क्षमा कर. आणि ध्यान म्हणून थोड्या वेळात ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदा मंत्रमूलम गुरुवाक्यमोक्षमूलम गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं परम पदम अन्यथा शरण नास्ति तमैव शरणं मम तस्माद् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश. आता 4 महिने हा नियम करून पहा. 4 महिन्यानंतर तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये तुमच्या मनामध्ये काय बदल झाला ते तुम्हीच ठरवा. पण प्रयोगाखातर सोडायची जेव्हा 7 दिवस किंवा काल परवा उद्यापासून श्रावण सुरू होतं. उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. पुढचं कळलं कंसातलं तुम्हाला. उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. आजच काय ते चांगले चांगले म्हातारे हो. शिवार्पण. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. कालच्या प्रवचनात सांगितलं बाबा, ती आषाढ महिन्यातील जी पौर्णिमा आहे ती दीपपूजनाची पौर्णिमा अमावस्या आहे. दीपपूजन करावं. तमसोर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतम गमय. त्या दिव्याची पूजा करावी. सकळाचं अधिष्ठान ती आहे, अग्निनारायण आहे. दीपरूपानं तो असतो. तो ज्ञानाचं प्रतीक आहे. त्या दिवशी आपण त्या अमावस्याला नाव वेगळंच दिलं, सगळ्याला माहिती आहे. सकाळी सकाळी कशाला तोंड भ्रष्ट करायचं. उद्या अमावस्या आहे, उद्या अमावस्या आहे. त्यांच्यासाठी पर्व काळाची. अरे देवा हो, काय सांगायला पाहिजे. आणि म्हणून ठीक आहे, हा इथं ज्ञानविज्ञानम संयुक्तम 7वा अध्याय. इथं तुम्हाला ज्ञान पण मिळेल, विज्ञान पण समजून सांगायचं जनार्दन स्वामींनी प्रयत्न केला आहे. तुम्ही करून बघा, प्रयोग करा. पहिला अनुष्ठान, दुसरा अनुष्ठान. कोण चांगलं होतं अगोदर? होतो आम्ही सुरुवातीला होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी. त्यासला विला जनार्दनाने शिवच आमच्या होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी. त्यासला विला जनार्दनाने शिवच आमच्या होते. आज झालं भक्तीच्या वाटे. स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. गाविले त्यांनी आम्हा शिव ध्यानी. स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. पूर्वायुष्याकडं नका पाहू, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. असं प्रयोग करून बघा. त्याच्यानंतर स्नान करा. स्नान केल्यानंतर तुम्हाला गंध लावायचा असेल, सांप्रदायिक असेल सांप्रदायाचा गंध लावा. जे तुम्हाला जी परंपरा आवडत असेल त्या प्रकारचे गंध लावा. किंवा भगवान शंकराचे भक्त आहेत तर भस्म लावा. त्रिपुंड लावा. असं 3 हे बोट सोडून असं नुसतं. फक्त अनुष्ठानातच नाही, इकडून तिकडून घाट मागून इंडिकेटरवर सुद्धा लावतात. नाही नाही, दररोज नित्यनेम कशाला म्हटलं. मग थोड्या वेळ काय आपली कुलस्वामिनी असेल, तुमच्या घरी देवपूजा असेल, काय इतकं लोकांना बुद्धिभेद असं 3रा अध्याय 13वा अध्याय 3रा अध्याय 3रा अध्यायामध्ये श्रद्धेला, कोणाच्या श्रद्धेला तडा देऊ नये. जे शास्त्र सांगितलं यदर्त्याचरती श्रेष्ठ तत्तरो जना. काय कर्मकांडाकडेच लोक वळतात जास्त. बेलाला ह्यास व्हा तसं व्हा. घरात नंदी ठेवू नका, पिंड ठेवा. 2 देव ठेवू नका, उभे ठेवू नका, आडवे ठेवू नका. आता नंदी ठेवू नका असं बरेच लोकांनी नंदी सांगितलं की बाबा एक नंदी ठेवू नका.
मी म्हणलं, सगळ्याच्या घरात नंदी आहेस ना. नंद्याला बाजूला करा. नंद्याला गुबू गुबू नंद्याला नंद्याला गुबू नंद्याला नंद्याला गुबू गुबू, नंद्याला नंद्याला गुबू गुबू. हे नका पाहू. जे आपल्या कुलाचाराप्रमाणे आलेली देवपूजा आहे, त्या देवपूजेमध्ये भगवान शंकर, अरे बाबा, भगवान जे नंदी आहे, नंदी महाराज, ते भगवान धर्माचं प्रतीक आहे. नवे नवे आमच्यासाठी ते वेदाचं प्रतीक आहे. बैल की सवारी करे डमरू बजाए जग के अपहरे सुख बरसावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान नंदिकेश्वराची गायत्री आहे, तिक्षिंगाय विद्महे वेदपादाय धीमहि तन्नो नंदी किंवा तन्नो वृष प्रचोदयात, किंवा तुमच्यासारख्यासाठी तिक्षिंगाय विद्महे वेद धर्मपादाय धीमहि तन्नो नंदी किंवा वृष प्रचोदयात. धर्माचं प्रतीक आहे ते. भगवान शंकर त्या धर्मावर आरूढ आहे. म्हणून असे जे काय आपल्या घरामध्ये कुलस्वामींच्या नियमानं जे त्याची देवपूजा करावी, त्यांना गंध लावा. खूप शिद्दीडशी देव नको, एखादं गंध लावाचं विसरून जातो. खूप देव आहे काय काय ठिकाणी, इतके देव आहे का मग एका ठिकाणी गेलो बाबा, एवढा वेळ तर पूजाला बरं मिळतो बाबा, ठीक आहे, एवढा वेळ त्या जातो गंध लावण्यामध्ये, तेवढं काय थोडं आहे. म्हणलं एवढे देव काही काही पण विसरून जातात ना गंध लावायचं. आणि त्याला चहा नसेल घेईल तर मग तर विचारूच नका. म्हणून शॉर्ट बट स्वीट, ब्युटिफुल थिंग्स आहे शॉर्ट लाईफ. जेवढं शॉर्ट करतील तेवढं शॉर्ट जनार्दन स्वामींनी काढलंय. नित्यनिमित्त काढली ती एक समज शॉर्ट आहे. सगळ्या शास्त्राचं सार आहे, सर्व वेदाचं सार आहे. स्वीट आहे. स्वीट म्हणजे गोड. हे पण घ्यायला कडू वाटतं पहिल्यांदा. नित्यनिमित्त उठायला पाहा तुम्ही, तुम्हाला आता स्वयंसेवकानं उठलं तर असा राग येतो. एवढा पावसाळ्याचे दिवस एवढी चांगली झोप लागते, सकाळी सगळ्यांना उठा उठा जागे व्हाना भय आले मोठे. उठा उठा सकळीक, उठा उठा सकळ जन, उठिले नारायण. उठा उठा सकळ जन, उठिले नारायण. आम्ही विद्यार्थी असताना त्र्यंबकेश्वरला, संभाजीनगरला, वेरूळला ते सकाळी सकाळी माऊली बाबा कॅसेट लावणे. उघड नाही ना शंकरा वसंत येवनांतरी. आता उघड नाही ना शंकरा तर डोळे लागतात, उघडायचे संमतच नाही. राग येतो सकाळी सकाळी उठायचं म्हणलं. झोप आवडते. 3 गुण या प्रकृतीमध्ये असल्यानंतर तिला रजगुण आवडतो. रजगुणाचं प्रमुख साधन आळस आणि निद्रा आहे. रजगुण प्राबल्य असतं गुणामध्ये, तर तो जास्त आवडतो. म्हणून तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्यन करावा परमार्थ आहारनिशी. याच्यातच जर तुम्ही त्या तमगुणात किंवा रजगुणातच राहिला तर मग परमार्थ कसं म्हणून शुद्ध तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, वेड्या गबाळाचे काम नाही का, शुद्ध सात्विक पाहिजे. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहारनिशी. म्हणून द्या हो देवपूजा करावी, थोडा जप करावा, थोडं त्या आपल्याला जी देवता आवडत असेल, पांडुरंग आवडत असेल, भगवान सदाशिव आवडत असेल, सद्गुरू भगवान आवडत असेल तर त्यांचं थोड्या वेळ ध्यान करावं. एवढं सर्व करताना 10-15 मिनटं, अर्धा तास, आणि मग आपल्या उद्योगाला जावं. अशी सवय लावून घ्या ना. 4 महिने मात्र नियमानं करा. आणि 4 महिन्यानंतर तुम्ही संतोषजी महाराजाला फोन करा की काय बदल झाला. आता तुम्ही सोयाबीन पेरून आलात, विशिष्ट प्रकारची पावडर मारली, हे वारलं, 2-3 महिन्यानंतर जाऊन बघा तो कसं परिपक्व होतं. मॅच्युरिटी यायला किंवा परिपक्व व्हायला वेळच लागतो. गोंधळकर माणूस, आज एखादा माणूस वाईट आहे, व्यसनाधीन आहे, लगेच उद्या सुधारला असं नाही. 15 गोळ्या खाल्ल्यानंतर तुमचा रोग बरा होईल तर 15 दिवस त्या गोळ्या खाल्ल्याच पाहिजे ना.
आता सगळ्यालाच रोग झालेला आहे, तुम्हाला हो आम्हाला हो सगळं. होईल का हो बरं? म्हणलं होईल ना बरं, पण दवाखान्यात यावं लागेल, 7 दिवस ॲडमिट व्हावं लागेल, 21 गोळ्या घ्यावं लागतील. 21 प्रवचन होतं 7 दिवसात. पथ्य बाळगावं लागेल, गार पाणी चालणार नाही, कंसातलं सगळ्याच गोष्टी. असं 7 दिवस ॲडमिट झाल्यानंतर 8व्या दिवशी बघा तो बऱ्याच लोकांचे रोग बरे झाले. पाणी सुद्धा टाकीत नव्हते बाबा आम्ही. आता पूर्वी भांडणं करायची, पूर्वी भांडणं करायची, मारामारी हे ते गुन्हेगारी. आता लोक इतके सुधारले, 10-5 अनुष्ठान झाले, चांगली प्रतिष्ठा मिळाली समाजात. आता भांडणं मिटवायला बोलवतात. म्हणून जनार्दन साहेब म्हणायची, गाढवाचे घोडे तुम्ही आम्ही बरं, माधवगी बाबा सोडून नाही, असं नाही की आम्ही सुद्धा गाढवाचे घोडे करू दृष्टी पुढे. आपण गाढवच होतो, आता घोडे करत. पण घोडे व्हायला काही प्रक्रिया करावं लागेल की नाही? तसं थोडी होईल. दूध काय लिटर आहे? दुधाची प्रक्रिया केल्यानंतर दही काय लिटर आहे? दह्याचं आणखीन लोणी केलं तर काय लिटर? दुधापासूनच. आणि त्याचं तूप केलं तर 3-3 हजार रुपये किलोचं तूप चाललं आहे. प्रक्रिया केल्यानंतर त्याची किंमत वाढते माझ्या देवा हो. म्हणून ही प्रक्रिया आहे, अनुष्ठान ही प्रक्रिया आहे. करून बघा, तुमची किंमत वाढेल. समाजातील प्रतिष्ठा, मला विचार करा, दारुड्याला कोण प्रतिष्ठा देतं? या दारुडे बसा म्हणतं कोण? वाशित कोण चांगलं म्हणतं? टिंब तरी, पण बळजबरी म्हणते चांगले महादेव बरे, दररोज पिऊन येत जा. अरे कर बा, आज काय संमती देईल तुम्हाला? म्हणजे दररोज पिऊन आले का तुम्ही त्या नादामध्ये मी तुम्हाला हे देईल, तुम्हाला ते देईल, ते ओढतो, तोपर्यंत तुम्ही भांडे घासा, तोपर्यंत तुम्ही कपडे धुवा. त्या नादात तुम्ही कपडे धुतात, त्या नादात तुम्ही भांडे घासतात. माझं काम होतं. कोण चांगलं म्हणतं? म्हणून मया विश्वमेन या ठिकाणी मावलेली येत आहेत की अस्तगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी. सूर्यनारायण उगवल्यानंतर प्रथम दर्शनी थोडा प्रकाश असतो. जसं जसं तो वर येतो, माऊलीचं दृष्टांत आहे, जसं प्रकाश वाढतो. असं थोडं थोडं करता 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 वर आल्यानंतर माध्यान्ह काळी किती स्पष्ट दिसतं आपल्याला. आणि परत आस्तास गेला जरी अंश माली राहे तयाची हिमकांती. सूर्यनारायण मावळला तरी प्रकाश राहतो, उगायच्या अगोदर सुद्धा प्रकाश राहतो. अशी एकदा सवय लागली, करता 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 थोडं 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 करता. पहिल्यांदा जास्त करता येत नाही. आता मी अनुष्ठान करून आलो, आता 2 तास माझ्याशी बोलायचं नाही, मौन. हे जास्त दिवस टिकत नाही. म्हणून हळूहळू ब्रह्मगिरीला गेलं तुम्ही, आता किती धार पडते, थेंब थेंब पाणी पडतंय, करंगीसारखी धार आहे तिथं. पण तीच गंगामाई, दक्षिण गंगा गोदावरी म्हणतात, तरी ती राजमहेंद्रला जाते तर तिथं 3 किलोमीटरचं पात्र आहे. 4,500 किलोमीटरचा प्रवास आहे गंगामाईचा. आपल्या ह्या गोदावरीचा सगळ्यात जास्त मोठा प्रवाह आहे ते सांगितलं जातं. गंगामाईचं सुद्धा 4,000पर्यंतची मोठी गंगा मंदाकिनी. हा जास्त भूप्रदेश करते. आपला महाराष्ट्र आहे, पुढं आंध्र आहे, कर्नाटक आहे, पुढं पारून जाऊन समुद्राला जाऊन मिळते. तिथपर्यंत सगळ्यात मोठा प्रवासी गंगामाई. वाचा तुम्ही, आता काल परवा आलेलं आहे. हे बहुतेक संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्धा भागाला पाणी गंगामाई देते आपली. ब्रह्मगिरीवर पाणी पडलं की इकडं खाली पार मराठवाडा ते दक्षिण भारतापर्यंत जातं पाणी. किती मोठा प्रवाह आहे ते. तसं आस्तुगिरीच्या उपकंठी जसं सूर्यनारायण उगवल्यानंतर प्रकाश मिळतो, मावलेले येत आहेत, तसंच गंगामाईचं तिथं पात्र थोडं आहे. आणि पुढं हळूहळू तिला नद्या मिळतात, मोठं पात्र होत चालतं. असं तुम्हाला एकदा भक्तिमार्गाची गोडी लागली ना, मग तुम्हाला तीर्थ, व्रत, नेम, धैर्य, करुणा, शांती, दया, पावना, हरी कर. मग तुम्हाला तीर्थ करावंसं वाटेल, काही व्रत करावंसं वाटेल, काही ध्यान करावंसं वाटेल, काही
पूजा नियम करावीशी वाटेल, एकदा सवय लागली की थोडी मग अनेक प्रकारचे नाद देतो मला येऊन. मग चांगलं वाचन करावं. मग बाबांना कोणकोणते ग्रंथ सांगितले ते वाचतात. जे आता सानिध्यात आहे महाराज 34 वर्षापासून बाबाजीच्या नंतर, फार चांगला अभिप्राय बाबा, हे ग्रंथ वाचतो आम्ही. ते तुम्ही सांगितलं प्रवचनात लिहून घेतात मंडळी, ते ग्रंथ वाचतात तर त्यांचं किती कल्याण झालं. लेकरांचं सुद्धा, आईवडिलांना तर काही समजत नव्हतं. हे मुलं, आता त्यांची मुलं अशी झाले की बा काय सांगायला पाहिजे. तो संस्कार लागल्यावर याला फार महत्त्व आहे. द्या हो. 4वीतला मुलगा आहे रोहन नावाचा. विदर्भामध्ये काम नाही म्हणून आळंदीला आले. त्या ठिकाणी माळी कातायचं काम करायला लागले. आणि मग माऊलीच्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आपोआपच भक्ती होते महाराज. आणि त्या ठिकाणी दररोज माऊलीचं दर्शन, ज्ञानेश्वरी पारायण. पत्नीला सवय लागली पारायण करायची, त्यांच्या पतिदेवाला सवय लागली पारायण करायची. आणि मग ते दररोज त्या मुलाला सांगायचे एक ओवी पाठ कर दररोज ज्ञानेश्वरी. देव हो, 4थीत मुलगा आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ. रोहन नावाचं. गंमत आहे का? 4 ओळी पत्राचे लिहिता येत नाही. प्रथम डायलॉग, आय लव्ह यू. वारकरी शिक्षण संप्रदायाचे किंवा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यांनी, उखळीकर महाराज म्हणा, आणखीन मोठमोठे लोक म्हणा, वक्ते महाराज म्हणा, अशा लोकांनी त्याला बसवलं. सांग 13 अध्याय 15वी ओवी कोणती आहे? पाठ. 18 अध्याय 36 ओवी कोणती? पाठ. गंमत आहे का? काय बुद्धी अंक आहे महाराज. कुठं ब्रह्मबीज नष्ट झालं का? की त्याला दररोज सवय लावली. त्यांनी दररोज वाचायची सवय लागली. अरे ग्रीनिज बुकात नोंद आहे, फक्त 100 ग्रॅम वजन कमी भरलं तर ती कुस्तीपटू म्हणून रिजेक्ट झाली महाराज. किती मोठं भारताचं वैभव आहे ते. किती मोठी बुद्धी संपदा या देवाने आपल्याला दिली बाबा. तिचा उपयोग करा. वाईट मार्गाला कशासाठी जाता? काय मिळतं त्याच्यात? आणि म्हणून द्या हो, जशी गंगामाईला अनेक प्रवाह जाऊन मिळतात, तसंच द्या हो, आपण एकदा भक्ती मार्गाला लागलात, श्रमदानाची इच्छा होईल, आता गोसेवेची इच्छा होईल, काही दान करायची इच्छा होईल. हे एक प्रवाह आहे. आणि असं परिपक्व झालं. एक सद्ग्रस्त होते, एकादशीला दररोज दर्शनाला यायचे, म्हातारे झालेत, 2-4 लेकरं सगळे सोयीला लागलेत. बाबा मला भगवान शंकराचं मंदिर बांधा. भगवान शंकराचं मंदिर बांधलं. नित्यनेमानं ग्रस्त आश्रमी, 2-3 मुलं 2-4 मुली असं. आणि असं प्रपंच चांगलंच पद्धतशीर झाल्यानंतर दरवारीला, वद्यवारी असते ती यांची असते, रामवारी म्हणतात. वद्यवारी पांडुरंगाची, शुद्धवारी पांडुरंगाची. दर पांडू यायची. आणि देव एकादशी देवीला आले दर्शनाला. 90 वर्षाचं वय, काठी नाही, काही नाही, दात चांगले, डोळे चांगले, सगळं चांगलं. हरगंगे हरगंगे हरगंगे, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. गंगामाईचं दर्शन झालं, गंगामाईचं स्नान केलं. तिथं बाणेश्वर लिंग आहे, डोकं ठेवलं, पांडुरंग हरी. काय पाहिजे संसारी जीवाला? अंतकालेश मामेवम स्मरण मुक्त वाकलेवर. हे अंतकाळपर्यंत चालले तर अशी चांगली गती. याच साठी केला होता, याच साठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता. त्यांचा नातू काल आला होता, झोमन बाबा हे आडगावचे. असं ग्रस्त आश्रम, नित्यनेमानं वारी चुकली नाही कधी जीवनभर. हरिभक्त परायण. आता काल बरोबर गेले, वारीत गेले ते रामनाथ महाराज. रामनाथ महाराज वारीतच. इठाला इठाला जय हरी.
काय पाहिजे? ग्रहस्थाश्रमी. आणि म्हणून द्या हो, नित्यनियमाला फार महत्त्व आहे. आपण सर्व अनुष्ठानाला आलात. अनुष्ठान हे नियमानच व्हायला पाहिजे. जरी नामश्रेष्ठ सर्वात आहे, त्याला बंधन नाही असं नाही, असं नाही. अनुष्ठानाला बंधन आहे. नाम जपायला तुम्ही कुठे जपू शकता, पण विशिष्ट प्रकारची प्रक्रिया. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं तेच करायला पाहिजे. मिलिटरीत गेलं तुम्ही, जे मोठा अधिकारी कर्नल सांगतो त्याप्रमाणेच वागावं लागतं. इथं तो कायदा आहे अनुष्ठानामध्ये. इथं नियमानच राहावं लागेल. सकाळी लवकर उठावं लागेल, नित्यनैवेद्याला यावं लागेल. स्नान का सकाळी लवकर उठायचं, तिथं प्रातर्विधीला जायचं, तिथं सर्व बाथरूमची व्यवस्था आहे. आणि तिथून आल्यानंतर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर धुतलेले कपडे घालायचे. वस्त्र उपवस्त्र दररोज धुतले गेलं पाहिजे. अंतर्वस्त्र दररोज धुतले गेलं पाहिजे. सुचिरभूतपणा येतो. जेवढं काही तुम्ही सुचिरभूतपणानं कराल तेवढं तुम्हाला जास्त समाधान मिळेल. आणि स्नान केल्यानंतर आसनावर जाऊन बसायचं. शक्यतो पूर्वेकडं तोंड करून, दक्षिणेकडं तोंड करून बसू नये. पण इथं वैशिष्ट्य असं आहे की तपभूमी आहे. आपल्या दक्षिण भागाला किंवा दक्षिण दिशेला पुण्यशैली गोदावरी माई आहे. ही सर्व नद्यामध्ये श्रेष्ठ नदी मानली जाते. ही सर्व 72,000 नद्या आहेत, त्यापैकी गोदावरी नदी ही सर्वात मोठी आहे. म्हणून ती मोठी बहीण आहे. कुंभमेळा 4 ठिकाणी भरतो, तर फक्त 1.5 महिन्याचा पर्व काळ असतो. 3 स्नानं असतात आमच्या साधू लोकांची. पण गोदावरीचं तीरावर जरी हे आहे, इथं 13 महिन्याचं पर्व काळ सांगितलं आहे. गोदावरी महात्म्य वाचा, मग तुम्हाला समजेल. 13 महिन्याचं पर्व काळ. आणि दर 12 वर्षानंतर गोदावरी माईचं मंदिर उघडतं. 12 वर्षानंतर ती त्या ठिकाणी निवास करते. आणि म्हणून द्या हो, 13 महिन्यापर्यंत सर्व बहिणी 72,000 नद्या आणि गोदावरीमध्ये नद्या येतात. म्हणून दक्षिणेकडे जर कर्मयोगानं जर आपल्याला बसायचं काम पडलं, तरी पण तो ज्या ठिकाणी महापुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांच्याकडे तोंड करून बसताना दक्षिणेकडे तोंड असलं तरी काही नाही. आता सगळ्याचं दक्षिणेकडे तोंड आहे. पुण्यसलिली गोदावरी आहे, तपोवन आहे. भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. काही वर्ष या ठिकाणी राहिलेत. याच ठिकाणी भगवान श्रीरामाची आणि जानकी पत्नीचं हरण झालेले, म्हणून ही भूमी पावन आहे. शिवाय आणखीन ही भूमी भृगु ऋषीची आहे. शिवाय दर कुंभमेळ्याला हजारो प्रकारचे यज्ञ, अनुष्ठान, जप, तप अशी पावन झालेली भूमी आहे. कुठेही अनुष्ठान करायचं सांगितलं नाही. 6व्या अध्यायात कुठं कसं ध्यानधारणा कशी करायची, कुठं करायची. एखाद्या ठिकाणी जागा जर दूषित असेल तर तिथं तुम्ही केलेलं जप अगोदर आणि भूमी शुद्धी करताच जास्त निघून जातं पुण्य. इथं तसं काही नाही. 100% पुण्य जायची गरजच नाही. सद्गुरू जनार्दन स्वामीची महानिर्वाण भूमी आहे. याच भूमीमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीने शेवटचा श्वास घेतलेला आहे. इथं भगवान श्रीरामाचं वास्तविक काही दिवस होतं. याच ठिकाणी भगवान श्री रामरायांनी आणि 5 प्रश्नाचं उत्तर लक्ष्मणाने दिले. तुम्ही रामायण वाचा, विशेषतः वाल्मिकी रामायण, तुळशी रामायणमध्ये पण आहे. आणि म्हणून द्यावं अशी पावन भूमी आहे. म्हणून इकडं जरी तोंड करून बसायची वेळ आली तरी काही हरकत नाही. इथं गोदावरी नदी आहे. शिवाय आणखीन मंदाकिनी आहे. हे कपिलगंगा ही नदी होती पूर्वी, आता नाही. पूर्वी चांगली होती ती, आता पाणी खराब झालं. म्हणून ही कपिलगंगा आहे. कपिल महामुनींची तपश्चर्याची भूमी आहे. आणि म्हणून द्या हो, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. शक्य झालं तर पूर्वेकडे तोंड करून चांगलं आहे. पूर्व दिशा शुभ देते. पश्चिमेकडे तोंड करून जर साधना केली तर आणि द्रव्य लाभ होतो. उत्तरेकडे साधना केली तर मोक्ष लाभ होतो. दक्षिणे यमाय नमः, ती यमाची दिशा आहे. आणि अष्टदिक्पालमध्ये सुद्धा यम आहे, नवग्रहामध्ये सुद्धा यम आहे. आणि म्हणून द्या हो, आसनावर येऊन बसलं की गंध लावा, भस्म लावा. भस्म मिळतं तिथं. नाही तर जनार्दन स्वामींनी मंत्रून दिलेलं भस्म आहे, ते तुम्हाला उद्या परवा जे सगळ्याच्या अनुष्ठानाला आले. काही आता आज सण असल्यामुळं, आणि शिवाय आज नागपंचमी, सकाळी सकाळी आणि दुपारच्या वेळेस एका भगिनीने आपल्या पतिदेवाला ग्लासभर दूध आणून दिलं. घ्या दूध. अरे म्हणे आता जेवायची वेळ आहे ना, आज दूध
नाही म्हणे आज दूधच प्यावं लागेल, आज तवा ठेवू नये. चुलीवर तवा ठेवता येत नाही, नागाच्या डोक्यावर तवा ठेवल्यासारखं होतं. मग हे दूध, अरे मग दुधावरच आज दुधावरच भागायचं. म्हणे बाबा ते नागाची गोष्ट सोडा, मला का बरं त्रास. म्हणजे तुम्ही सुद्धा नागाची कधी मध्ये फुसकार मारतातच. घ्या दूध. ही नागपंचमी नाही. आपल्या तिथं हिंस प्राण्याला सुद्धा देवत्व दिलेले, वृक्षाला सुद्धा देवत्व दिले. काल परवा झाले ना ते वडसावित्री पौर्णिमा. पिंपळ म्हणा, वृक्ष म्हणा, यांना सुद्धा हे हिंस प्राणी आहेत, म्हणजेच भक्ष्य चावणारे प्राणी आहेत, तरी परंतु पूजनीय. भगवान श्रीकृष्ण त्या कालियामर्दन केलं, त्याच्यावर उभे राहिले. तू इथून जा बाबा, तू पाणी दूषित करू नको. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की चेंडू पडला तिथं, आता चेंडू बुडतो का? मग चेंडू काय दगडाचा होता? पाण्यात गेला आहे ना ते चेंडू बुडाला, मग देव पाण्यात उतरले. पेंड्या सांगना, पेंड्या सांगना, पेंड्या सांगना, पेंड्या सांगना, सांगना, हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. म्हणून घ्या हो, भगवान श्रीकृष्णाने चेंडूचं निमित्त करून त्या कालिया नागाला मारलं. त्याला सांगितलं इथं कशासाठी आला तू. म्हणे बाहेर मी फिरलो तर गरुड, तुमचं वाहन आहे गरुड, तो येतो मला खाऊन टाकतो. देव हो, गोदावरीचं महात्म्य सांगताना संतगिरी महाराज, गरुडांनी नाग उचललं, खाऊन टाकलं. मग त्याच्या पोटात उष्णता निर्माण झाली, म्हणजे पाणी पिला, गंगेचं पाणी पिला, तर पोटातला नाग जिवंत झाला. तो परत त्याच्या तोंडातून बाहेर आला. अरे बाबा तू जिवंत कसं काय. म्हणजे गंगामाईचं पाणी अमृत आहे म्हणून मी जिवंत झालो. परत त्याला उबळायला त्यानं टाकून दिला खाली. गंगेचं एवढं महत्व आहे. अरे म्हणून बाबा ज्याचं वाहन तू आहेस त्यांच्या अंगुठ्यामधून ही गंगा उत्पन्न झाली आहे, गरुड महाराज. म्हणून तू माझा शत्रू आहे, जरूर आहे, म्हणून तू खाऊ नये म्हणून मी या डोहात राहतो. आणि म्हणून द्या हो, आपलं भगवान शंकराचं तर आभूषण आहे, आणि म्हणून नागदेवाची पूजा आहे. म्हणून द्या हो, नागपंचमीचे सुमुहूर्त आहे. कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गजर चर्म व्याघ्रांबर, गजर चर्म व्याघ्रांबर. भस्म लावला की या ठिकाणी नित्यनिमित्तीला यावाच लागेल. जनार्दन स्वामी असताना द्या हो, कधी अनुष्ठानाचे किती कामं असलं तरी बाबाजी त्या अनुष्ठानामध्येच बसून राहायचे, बाहेर जाऊ द्यायची नाही, कोणाला इकडं तिकडं फिरू द्यायचे. त्यावेळेस लोक कमी असायचे, छोटी पुष्कळ, 1000 लोकांपर्यंत गेलं. काल परवाची क्लिप आहे, 800 लोक संभाजीनगरला अनुष्ठानला बसले. इतका आनंद झाला तर बाबाजींना काय सांगा तुम्हाला. त्या व्यवस्थेला आपण होतो, होळकर सर पण होते. किती आनंद झाला. 800 लोक आहे भाऊ अनुष्ठानला, आणि स्वतः जनार्दन स्वामी